टाइम सेट करायचा आहे. पंचांना विनंती असेल पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं असतील. सुरेश पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर संजय सर फुलोरे उद्योजक डावलपाडा यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आउट टू कॉम्बॉक्स सामना सुरू होतो आहे. सुपर 8चा हा दुसरा सामना, तो म्हणजेच डावलपाडा आणि पागड्याचा पाड्या 2 टीम मध्ये. थँक्यू रोशन. मागची लढत प्रेक्षकाने पाहिली, काय दमदार लढत होते आणि त्या सामन्यामध्ये विराट 11 भाल संघाला परास्त केले. जय भोले नेबाई संघाने दमदार लढत. बघा टायमिंग सेट आहे. 8:30 पहिला बॉल पडलाय. 31 मिनिटांनी परफेक्ट 15 मिनिटाचं टायमिंग सेट केलंय आणि 15 मिनिटांमध्ये टीम डावलपाडा आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. ह्या गोष्टीची नोंद घ्या. सातत्याने सूचना द्यायला नको आहेत. गोलंदाज तयार. चांगला बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर होते. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमोल पराड आणि सागर पराड. पागड्याच्या पाड्यात टीमची सलामी जोडी ही त्यांची ताकद आहे. सातत्याने हीच ताकद अनेक मैदानामध्ये आपल्याला पार्टनरशिप या रूपामध्ये पाहायला मिळाली. आजही तीच अपेक्षा घेऊन हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉल चांगला आहे. समोर खेळतात. क्षेत्ररक्षक पुन्हा त्या ठिकाणी मिडॉनला तैनात केले गेलेत. पहिला ओव्हर फेकत असताना हरेश मस्करचं कौतुक केलं पाहिजे, कारण सध्या तरी चांगली लेंथनं त्याने गोलंदाजी केली आहे. श्यामशेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. श्यामशेठ पाटील साहेबांचा विशेष सन्मान केला जाईल. यस, तर आपण पाहिलं धावा फलकावरती धावा सध्या 1 आहे. थोडी शांत पद्धतीनं सुरुवात पागड्याच्या पाड्या संघाच्या सलामीवीरांनी केली आहे. सागरसाठी चेंडू. बॉल काही काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक यष्टी रक्षकाकडे फार संधी होती, परंतु थोडा वेळ शांत राहिला, थोडा टाइम घेतला, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक सिंगल आली. सिंगल धावसंख्या 2 वरती. शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण दिली आहे, जगातल्या अनेक लढाया संयमाने जिंकता येतात आणि संयमानं सध्या सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये पागड्याच्या पाड्यात टीमच्या सलामीवीरांनी. अमोल पराड ऑन स्ट्राईक. गोलंदाज तुम्ही हरेश मस्करला पाहतायत. पावर सर्कलचं पहिलं षटक फेकत असताना समोर खेळतात. अगदी वेगवान स्लो. स्क्रीनच्या समोर चाललाय धन 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 करत. क्षेत्ररक्षकाला चुकवून बॉल गेलाय सीमारेखा बाहेर. 4 रन. सिग्नल या ठिकाणी येणं बाकी आहे. 4 रन. यस, बॅटमधून आले. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10. त्यानंतर आपण त्र्यंबक जाधव साहेबांचे इथे सन्मान करूया, जे उद्योजक आहेत नेवाली पाड्याचे, आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय, कारण की आज शेवटची रात्र आहे. SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. फार कमी प्रवेश फी आहे आणि त्यामध्ये 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. त्यानंतर अनंता पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया, जे मांगरुळ गावचे समाजसेवक आहेत. अनंता पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर प्रकाश पाटील साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. मांगरुळ गावचे समाजसेवक आहेत, कारण की आपल्या व्यासपीठावरती भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्या सर्व मान्यवरांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. यस, ओ टू कॉम्बॉक्स योगेश मडवी सर. सागर पराडसाठी बॉल. इथे कॅच ड्रॉप. सागरला पुन्हा जीवनदान. 2 जीवनदान खरं तर या मॅच मध्ये दिलेत. सागर सारखा विस्फोटक खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये थोडा आतापर्यंत बॅलन्स त्याचं बिघडलंय. खरं तर बॅलन्स त्याला मिळाले नाहीये, त्यामुळे 2 वेळा त्याला जीवनदान मिळाले. एकीकडे धाबा झालेत त्या 11 धाबा, 2 चौकार अमोल पराडने ठोकलेत. डाबल परा विरुद्ध तुम्ही ही लढत पाहतायत. जय मसोबा पागड्याचा पाडा, जर्मन डाबल पडा. चांगला बॉल समोर घेतात. ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल मिळाली. सिंगलने धाबा संख्या पुढे चालली आहे. धाबा प्लेकापती धाबा लागतात त्या 12. सिंगल डबलला प्राधान्य देत संघ पुढे चाललाय. SP ग्रुप चषक 2025 ची अंतिम रात्र साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला तर याच दरम्यान आगमन झाले मान्यवरांचं. खरं तर सर्वांचे लाडके 10 सरकार सुपरिचित असणारे आमचे सन्माननीय एनडी शेठ पाटील बुर्दुल यांचं आगमन झालंय. एनडी शेठ पाटील आपलं स्वागत आहे. यावेळी स्टार बॉलला पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. काय शांत ठेवणं सागरला कठीण आहे आणि आता तो आक्रमक झालाय. एनडी शेठ पाटील साहेबांचं स्वागत केलं करत षटकारानं. गोल्डन मॅन 10 सरकार सन्मान एनडी शेठ पाटील मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ अध्यक्ष स्वागत आहे. बॅक टू द बॉलर. रन्स नाहीये या ठिकाणी. सध्या तरी स्कोरबोर्डची धाबा आपण पाहिल्या 18 धाबा लागलेत. सुरुवात थोडीशी शांत झाली, परंतु आता या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकलेत. गोलंदाजी करत असताना हर्षद फुलोरे ओव्हर नंबर 2 करतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत. पुन्हा प्रहार. आय्य स्वागत आहे. का मला जीवनदान दिलंय याचं उत्तर देताना सागर पराडनं ठोकलाय. अजून एक षटकार. विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय नितीन बबन म्हात्रे साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण दिलीप फुलोरे साहेबांचे इथे सन्मान करूया. समाजसेवक आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. ओर टू कॉम्बॉक्स योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया. सागर पराडनं दुसरा षटकार ठोकलाय. 2 जीवनदान दिले. त्याचा पश्चाताप करताना आता डाबल पडा संघाचे खेळाडू, कारण एका मोठ्या खेळाडूला जीवनदान देणं किती महागात पडतंय हे क्रिकेटमध्ये आपण अनेक मैदानावरती पाहिलेत. आजही ते चित्र डोळ्यासमोर पाहायला मिळते, कारण सागरला 2 जीवनदान मिळाले. त्याचा परफेक्ट फायदा घेताना 2 षटकार त्याने ठोकलेत. धाबा संख्या तुम्ही पाहिली 24 रन्स 24 धाबा स्कोरवरती लागलेत. बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचं स्वागत. बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचंही स्वागत. बॉल चांगला कट केलाय. पाठीमागे शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. डॉट बॉल 2 षटकं समाप्त झाली. 12.00 ची सरासरी गाठत असताना टीम टोटल बिनगडी बाद धाबा झालेत त्या जय मसोबा पागडेपाडा टीमच्या 24. चला यानंतर कापरी सिद्धी पालेगाव विरुद्ध गावदेवी बुर्दुल ही लढत होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. ह्या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. जर एक कॅप्टन नसेल तर समोरच्या कॅप्टनला अर्थात टॉस विन दिला जातोय. दोन्ही कॅप्टन नसतील तर दोन्ही संघाला बॉलची पेनल्टी लागेल. स्पर्धेतले नियम अतिशय कडक आहेत, त्यामुळे प्रत्येकाला नियमांचं पालन करावं लागेल. उल्लंघन केला तर त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. SP ग्रुप चषक 2025चा शानदार पर्व गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देई याचा डोळा आपण पाहतायत. SP ग्रुप चषक अर्थात साईनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सर्वांचे लडके साईदादा पाटील व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेचे आयोजन केले. खरं तर या संपूर्ण टीमचं मॅनेजमेंट, या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं मॅनेजमेंट एकमेव नाव त्याचं येत आहे. खरं तर आमचे राकेश पाटील कॅप्टन कूल, टीम मांगरूल
त्यांचं देखील कौतुक करूया. बॉल चांगलाय, स्क्वेअर कट चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. बॉल चांगला यावेळेस मात्र अपील स्ट्रॉंग. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि डॉट बॉलची समाप्ती. मी सांगितलं की एंडी पाटील हे नाव क्रिकेट पुरतच मर्यादित नाही. क्रिकेटची अशी कुठला विभाग नाही, कुठली लीग नाही की तिथे एंडी पाटील यांचा आयशा 11 संघ खेळला नाहीये. क्रिकेट नंतर बैलगाडा शर्यत त्यांनी गाजवलं, अनेक घाटावर जाऊन देखील त्या नावाची चर्चा राहिली. हे एंडी पाटील असला कुठलाच शॉक नाही की एंडी पाटील यांनी पुरा केलं नाही. एक दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे एंडी पाटील गोल्डन मॅन. बॉल चांगलाय, कट केलाय, बॉलला पुन्हा एकदा चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी थोडेसे फंबलिंग आणि खरं तर जोपर्यंत वेळ मिळाला 2 धाबा कंप्लीट केल्यात. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. टीमची टोटल सध्या धाबा फलकामध्ये 30 धाबा. मागच्या मॅच मध्ये 46 धाबा टार्गेट चेस झालं. खरं तर ही खेळपट्टी गोलंदाजाला जास्त अनुकूल ठरणारी आहे. काल देखील असे सामने आपण पाहिले, कधी सामना लो स्कोरिंग, कधी सामना हाईस्ट टोटल, अशा पद्धतीने सुरू होते आणि आज देखील ते चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा बॉल हवेत आहे, यावेळी झेल ड्रॉप. अमोल पराड ला जीवनदान. दाबलपाडा संघाचं बॅलन्स बिघडले की आज त्यांना 7 नशिबाची मिळत नाहीये. कारण दाबलपाडा संघाचे खेळाडूने 3 झेल सोडलेत. ऍज जो ओपनर सलामीवीर सागर पराडचे 2 आणि आता अमोल पराडचा. काय रे रणनीती करावी लागेल. खरं तर महत्वाची लढत खेळतात. सामना किती महत्वाचा आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर SP ग्रुप चषकातली ही चमचमणारी ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे संघर्ष करावा लागेल. चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट केलाय. सागर पराड मात्र प्रयत्न करतोय. धाबा संख्या तुम्ही पाहिली 31 रन, 31 धाबा धावपटवती लागलेत. आकाश पुलोरेचं हे षटक. सागर पराडला बघा 3 बॉल 3 षटकांना मारले. तर कॅप्टन खरे तर काप्रिसिद्धी पाले संघाचे विजय कोलेकर यांच्याकडून 2222 रुपये हा त्यांचा लकी क्रमांक आहे आणि त्यांच्या वतीने देण्यात येतील. सागरसाठी पुन्हा एकदा बॉल. या ओव्हरचा अंतिम आकाश पुलोरे घेऊन येतोय. फिल्डिंग रचना ऑन साइडला 3 फिल्डर बाउंड्री लाईनवरती, ऑफ साइडला 2 फिल्डर बाउंड्री लाईनवरती. वारंवार प्रयत्न करतोय. यावेळी सेकी बीट झालाय. गुडलेनचा बॉल पडल्यानंतर थोडा डीप राहिला आणि 2 चेंडू लगातार बीट झाला. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण धाव संख्या 31 रन, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या 31 बिनगडी बाद. मध्ये सामने जिंकताना संघांना पाहिले, कधी हाईस्ट टोटल चेस होताना पाहिलेत. त्यामुळे ही खेळपट्टी दोघांसाठी अनुकूल आहे. ज्याचा चांगला खेळ त्याच्यासाठी खेळपट्टी अनुकूल. पाहूया अंतिम षटक घेऊन आले गोलंदाज भावेश राणे.
पहिला चेंडू बॉल हवेत. आत्ता झेल सोडला नाहीये. आत्ता टाळ्यांचा आवाज दाबलपट्या संघाच्या पाठीराख्यांचा आलाय. अपार कष्ट घेतले त्या स्पर्धेसाठी, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. बॉल चांगलाय, पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. रन्स कंप्लीट होईल की नाही, यस चेक करावं लागेल शायद. पंच देखील सांगतायत नॉट आउट, कारण बेल्स अगोदर पडल्यात आणि आता रन्स तर कंप्लीट होणार, परंतु स्ट्राईक जी पाहिजे होती 22 स्वरूपामध्ये तिसरे पंच चेक करतील. यस आता खरं तर DRS घेतलं जातंय, डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम. खरं तर IPL जेव्हा सुरू होते तेव्हा DRS म्हणजे दोन्ही रिव्ह्यू सिस्टम, आणि आता रिव्ह्यू घेतलाय पंच. लक्ष द्या, फिल्डिंग करणारा संघ. यस फिल्डिंग करणाऱ्या संघाने घेतलाय. चला बघा, शेवटचा पुकार दिला जातोय टॉस साठी. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आणि गावदेवी बुर्दू संघ दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी यावं. विजय कोलेकर आलेत कॅप्टन पालेगावचे. चला बुर्दू संघ कॅप्टन आपण, यस सुधीर देखील आलेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. नक्कीच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मी मगाशी सांगितलं की 22 एकर कोला ग्रुप आमचे नितीन दादा म्हात्रे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. 5 रात्र मित्रांनो स्टार्ट टू एंड पर्यंत व्यासपीठावरती असतात, त्यांचं कौतुक. रविदादा पाटील माजी सरपंच, त्यांचं कौतुक. त्यानंतर आमचे राकेश दादा पाटील, संपूर्ण मॅनेजमेंट, आणि त्यानंतर आमची संपूर्ण इथे उपस्थित असलेली आयोजन कमिटी सगळ्यांचं कौतुक करेल. आणि त्यांच्या कष्टातनं, त्यांच्या स्वप्नातनं साकारली जाणारी ही क्रीडा स्पर्धा SP ग्रुप चषक 2025 अंतिम पर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. अंतिम रात्र आणि यस बॅट्समन आउट, नॉन स्ट्रायकर बॅट्समन आउट. बघा पराड यांच्या वतीने 1000 रुपये 2 षटकार मारले तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक पराड आता स्ट्राईक एंड वरती. ओमसाई MTC, सागर पराड, रोशन पराड देखील मॅचचा आनंद घेतात प्लेइंग 11 मध्ये, त्यांचंही स्वागत. चला शेवटचं अंतिम षटक, आता 2 चेंडू झालेत फक्त ओव्हर मध्ये. सागर साठी बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलाय. आज याच पंचक्रोशी मधले संघ खेळतात. पहिल्या मॅच मध्ये भाल संघ आणि नेवाली याच परिसरातले, सध्या आता डाबलपडा आणि पागडेचा पडा याच परिसरातले, यानंतर सोनारपडा आणि वसार, बुर्दुल आणि पाले याच परिसरातले संघ, आणि त्यानंतर वसार विरुद्ध सोनारपडा याच परिसरातले संघ आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज पाहायला मिळेल. पागड्याच्या पाड्या संघासोबत देखील प्रेक्षक आलेत, त्यानंतर दाबलपडा संघाचे पाठीराखे देखील तेवढ्या संघटित आलेत. सगळ्यांचं स्वागत करूया. सागर साठी चेंडू ऑफ साइडला चाललाय बॉल. 1 रन तर कंप्लीट, डबल साठी धावतायत. दुसरी धाव आणि रन आउट, बॅट्समन आउट. अजून एक रन आउटचा धक्का. टीमची टोटल सध्या धावा पडकावरती 32 रन्स. गडी बाद झाले तर 33 धावा झालेत. 3 गडी बाद 33. 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. एक बॉल किती इम्पॉर्टंट आहे, एक धाव किती महत्वाची आहे, ही गोष्ट आपण जेव्हा शेवटच्या क्वालिफाय मॅच मध्ये पाहतोय. कारण आता इथनं जो जिंकेल तो या SP ग्रुप चषकातली एक तरी ट्रॉफी
घरी घेऊन जाईल? कोण असेल चॅम्पियन या स्पर्धेचा? कोण असेल या स्पर्धेतला मालिकावीर? हु इज द लकी गाईज? कोणता खेळाडू भाग्यवान विजेता ठरेल, ज्याला आम्ही बाईक देऊ SP ग्रुप चषकामध्ये? अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा उलगडा काही वेळेनंतर तुम्हाला नक्की मिळेल. कारण आता स्पर्धा शेवटच्या रात्रीमध्ये आले. यानंतर तिसरा सामना कापरी सिद्धी पालेगाव विरुद्ध गावदेवी बुर्दुल यांच्यामध्ये होणार आणि चौथा सामना दिव्यांशी 11 सोनारपाडा विरुद्ध गावदेवी बसार. नेवाली संघ जय भोले नेवाली संघ सामना जिंकून सुपर 4 मध्ये दाखल झाले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही विजेता ठरलो. आणि नाईट स्पर्धा मलंगडामधली ही पहिली मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. SP ग्रुप चषक 2025 पर्वत सागर बीट झालेत. वारंवार प्रेशराइज क्रिकेट. खरं तर आतापर्यंत 33 धावा, आता 4 चेंडू झालेत, आता फक्त 2 चेंडू शिल्लक राहिलेत. एकात 2 मोठ्या पटक्यांची अपेक्षा असेल सागरकडून, कारण सागर ऍज ओपनर आणि विस्फोटक म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाकड्याचा बडा संघ अपेक्षा धरून बसलेला असतो. आणि सागरच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आलेत, परंतु सागरच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले, जवळजवळ 7 बॉल त्याने डॉट केलेत. हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गोलंदाज तयार. शेवटचं अंतिम षटक भावेश राणे. पुन्हा बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारची रन नाहीये. सागर शांत झालाय. सागर जसा कवळला की त्याचा अंत कोणी पाहत नसतो, परंतु हा सागर शांत काय, हे प्रश्न त्यांच्या पाठीराख्यानं पडलाय. कारण सागर लवकर शांत नसतो आणि हाही शांत काय. शेवटचा अंतिम चेंडू आणि आता टार्गेट सेट होणार. धावा फलकावरती 33 धावा लागलेत. शेवटचा बॉल. मी शांत नाहीये आणि माझा अंतही पाहू नका. ठोकलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. टार्गेट 39 धावा झालेत आणि आता 40 धावेचं टार्गेट असेल ते म्हणजे जय हनुमान डाबलपाडा संघाच्या समोर. थँक्यू. सन्माननीय ND शेठ पाटील 10,000 सरकार गोल्डन मॅन सुप्रसिद्ध करत त्यांच्या शुभाचे या ठिकाणी टॉस केलं जाईल. इम्पॉर्टंट लढत आहे 4 षटकांची. कापरी सिद्धी पालेगाव. टेल्स इज अ कॉल हेड अँड टॉस विन कॅप्टन गावदेवी बुर्दुल संघ. कॅप्टन टॉस जिंकलाय. 1 मिनिट कारण टॉस फार महत्वाचा होता आणि टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. समोर कापरी सिद्धी पाले संघ आहे आणि हे नाव ऐकताच आपल्या मलंगडाचा ढाण्याबाग म्हणून ज्याला म्हटलं जाते मनीष कोलेकर अर्थात पांड्या आहे. कशा प्रकारे निर्णय असायला हवी? नक्कीच पांड्याला बघूनच आम्ही क्रिकेट खेळत आलो. 1 विकेट काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. अपेक्षा काय असेल संपूर्ण टीम कडून? कारण इम्पॉर्टंट लढत आहे, महत्वाची लढत. जिंकलात तर ट्रॉफी, त्यामुळे अपेक्षा सर्व टीम कडून कशा प्रकारे? अपेक्षा असं काय नाही, मॅच आहे, काय पण होऊ शकतं. फक्त सर्व प्लेयर आहे 100% दिला पाहिजे. थँक्यू. हे होते कॅप्टन बुर्दुल संघाचे आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. गावदेवी बुर्दुल टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल पल्स आणि कापरी सिद्धी पाले संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आणि आता व्यासपीठावरती आपण समाज सन्मान करणार आहोत. सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा. आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस. खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे 40+ अध्यक्ष 10,000 सरकार गोल्डन मॅन ND शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. याबा साहेब खरं तर एक शौकीन माणूस. खरं तर प्रत्येक गोष्टीची आवड त्यांना आहे. क्रिकेट, बैलगाडा शर्यत, सगळ्या गोष्टींची त्यांना आवड आहे. आणि खरं तर एक शांत आणि संयमी माणूस, मन मिलावू व्यक्तिमत्व आणि आपल्या सगळ्यांचे लाडके. खरं तर रविदादा पाटील माजी सरपंच आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक SP ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य साईनाथ दादा पाटील आणि राजू दादा. बघा राजू दादा म्हटले की आवडते व्यक्तिमत्व.
राजू दादांचं कौतुक करेल, कारण 5 रात्र मित्रांनो ह्या व्यक्तिमत्वाचं देखील कौतुक करायला पाहिजे. स्टार्ट टू एंड राजू दादा देखील या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी फार मोठं मोलाचं योगदान देतात. त्यांचं देखील नितीन दादा या. चला बॅट्समन डावलपाड्या संघ आपण सलामी जोडी पाठवून द्या लगेच, वेळ घेऊ नका. यानंतर होणारी लढत तुम्ही पाहणार या ठिकाणी काप्री सिद्धी पालेगाव विरुद्ध गावदेवी बुर्दुल. यानंतर नेवाई गावचे आमचे सन्मानित किशोर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. किशोर सर जाधव या. किशोर सर आपला सन्मान केला जाईल. या पण खरं तर या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. तर बघा एनडी शेठ पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम खरं तर मलंगडाचं नव्हे, आज जरी या परिसरातले असले तरी रायगडामध्ये देखील ते त्यांचा प्रेम त्यांच्यावरती प्रेम असतो. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं सन्माननीय एनडी शेठ पाटील 10 सरकार गोल्डन मॅन यांचा सन्मान होतोय. खरं तर बघा तर या ठिकाणी आमचे मित्र प्रेमदादा जाधव या, प्रेम या आपलाही सन्मान इथे केलं जाईल. फटाक्यांची आतिषबाजी एनडी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी खरं तर केला जातो. आणि त्यांच्या सोबत नेहमीच पाठीशी असणारे त्यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक प्रेमभाई जाधव, बघा त्यांचा सन्मान इथे केलं जाते. एनडी शेठ पाटील साहेबांच्या सोबत नेहमीच असतात आणि खंदे निकटवर्ती येते, त्यांचा सन्मान केला जाते. तर या ठिकाणी सामना सुरू होईल. बघा 39 धाबा पहिल्या सत्रामध्ये केल्या गेल्यात आणि आता 40 धाब्याचं टार्गेट उभं केलंय. हे 40 धाबा कशा प्रकारे चेस होतील की पागड्यात्यापाडा संघाच्या गोलंदाज त्यांना रोख लावतील याचं प्रत्यक्ष धावतोड ऐकण्यासाठी आमच्या सोबत जॉईन झालेत. खरं तर गारिवलीचा गोड आवाज सातत्यानं आपण पाहिलं, ही स्पर्धा असो किंवा कुठेही त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळते. ते आमचे रोशन संते मॅन फ्रॉम गारिवली. तर बबलू शेट बायले वसारगाव उपस्थित असाल तर या पण व्यासपीठावरती आपल्याला आमंत्रित केलं देतं, आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकला आणि 4 षटकांमध्ये बनवल्या तब्बल 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज नयन साळुंके आणि गोलंदाजी मार्कवरती सागर फराड. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू समर इन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय, खाली राहतोय, सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पहिला चेंडू आलाय डॉट. सुरुवात खूप चांगली केली आहे सागर फराडने या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट फेकलाय. 40 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक सामना इथून बक्षीस पात्र लढत आहे. सुपर 8चा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल टॉप 4 मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतीये. धावसंख्या आहे 1. स्ट्रायकिंगला फलंदाज रन मशीन आकाश फुलोरे येतोय. कॅप्टन आहे जय हनुमान डावलपाडा या टीमचा. 40 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. थोडीशी दुखापत देखील जाणवते आय थिंक आकाश फुलोरे यांना. गतवर्षी ही स्पर्धा गाजवली होती याच जय हनुमान डावलपाडा या टीमने. संघ दाखल झाला होता टॉप 4 मध्ये आणि याही वर्षी तोच प्रयत्न आहे जय हनुमान डावलपाडा या टीमचा. आकाश फुलोरे आपण पाहतोय स्ट्रायकिंगला आहेत, संघनायक आहेत डावलपाडा या टीमचे. फार मोठी जिम्मेदारी आहे. फुर्ला लेनचा चेंडू ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका गॅप मधून चेंडू जाईल स्वीपर कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा.
सागर ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. धावबाची संधी होती परंतु सागर फराट चेंडू गॅदर करू शकला नाहीये अथवा धावबाद देखील झाले असते परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. मिळते एक धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. जय हनुमान डावलपाडा या टीमने. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. पागड्याचा पाडा आणि डावलपाडा. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बारा फटका. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय नयनच्या बॅटमधून. थँक्यू. खरं तर नेहमी क्रिकेटला योगदान असतं. कुठलीही स्पर्धा या पंचकृषीमध्ये असू द्या सुरेश बुवा भोईर नेहमीच असतात. हरिभक्त पारायण खरं तर त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. होय होय बारकरी पाहे पाहे पंढरी पंढरीचा बारकरी सह्याद्रीचा धारकरी. स्वागत आहे. धावसंख्या आहे 8. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी आणि आपल्या व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. दादा सरकार आदरणीय ND शेठ पाटील आणि त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. आई गावदेवी बुर्दुल आणि कापरी सिद्धी पालेगाव या 2 संघांमध्ये सुपर 8चा पुढचा सामना असेल. आज देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे कारण की आज शेवटची रात्र आहे आणि सुवर्ण संधी आहे पागड्याचा पाडा या टीमला. जर पागड्याचा पाडा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तर नक्कीच रोशन पाटील अंतारली गावचे समाजसेवक उद्योजक आहेत आणि मैत्री फार्म हाऊसचे ते मालक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पागड्याचा पाडा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर त्या संघाला मैत्री फार्म हाऊस वरती पार्टी दिली जाईल. काहीतरी सूचना करतायत आकाश. 18 चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहेत. मॅच बॉल नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल सापडला असेल तर आपण द्या प्रामाणिकपणे. यस मॅच बॉल येतोय. 18 चेंडू बनवायच्या धावा 32 या मॅचमध्ये. या सामन्यामध्ये 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ND शेठ पाटील आदरणीय नितीनजी म्हात्रे रविदादा पाटील असतील त्यांच्यासोबत तमाम मान्यवर आपल्या TV स्क्रीनवरती त्यांना आपण पाहू शकाल. राजूदादा गायकर देखील उपस्थित आहेत. अगदी ND शेठ पाटील साहेबांच्या बाजूला नितीनदादा म्हात्रे असतील रविदादा पाटील असतील. हे सर्व मॅनेजमेंट कमिटी आहे. त्यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि आमचे मॅनेजमेंट गुरु राकेश पाटील. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले. अप्पर कट करण्याचा प्रयत्न बॅकच्या आतलीकडे लागते आणि शॉर्ट पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली आहे या मॅचमध्ये. जय हनुमान डावलपाडा या टीमने गतवर्षी हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला होता आणि याही वर्षी तोच प्रयत्न असेल परंतु त्यांच्या समोर आव्हान आहे पागड्याचा पाडा या टीमचं. सॉफ्टहँडने खेळतायत. ड्राईव्ह केलंय. शॉर्ट पॉइंटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. गोलंदाजी मार्कवरती अमोल आहेत. अमोल फराड एक खूप मोठं नाव आहे या टेनिस विश्वातील. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत याच अमोल फराडने आणि तो आपण पाहतोय इम्प्रेस करतोय या पहिल्या 2 चेंडूंमध्ये. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीपमधून. फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या
दोननी पुढे जाईल. 12 धाव धावफलकावरती आहेत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे अमोल फराडच्या माध्यमातून या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे, फायदा घेऊ शकला नाही बॅटची कडा आणि कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळतील पुन्हा एकदा या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 14. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना संत वाते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना 40 धावा बनवायचे 4 षटकांमध्ये. बिनबाद 14. ही चांगली सुरुवात केली आहे कारण की आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय डावलपाडा या टीमसाठी. मुंबई बिनजोडचा बुलंद आवाज आदरणीय सुरेश मामा फुलोरे यांचे सुपुत्र आकाश फुलोरे इन ॲक्शन मध्ये आहेत, जे कॅप्टन देखील आहेत डावलपाडा या टीमचे. मामांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. दरम्यान मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 15. मोठी फटके येत नाही आहेत कारण की गोलंदाजी खूप चांगली करतोय अमोल फराड या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज नयन सालुंके आहेत, ज्याने एक चौकार लगावलाय. ऑन साइडला खेळत्या टीममध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, धावबाची संधी आणि पाहावं लागेल 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. यस सर, कोणाचा रिव्ह्यू आहे? फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. यस, पागड्याचा पाड्या टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांचा इशारा नॉट आउट आला होता, त्याला चॅलेंज केलं जात आहे. जय मसोबा पागड्याचा पाड्या या टीमच्या माध्यमातून, कारण की दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू देखील आहे प्रत्येक इनिंगमध्ये आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउटसाठी. चेक करूया आपण, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. शिवम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण चेक करतोय शिवम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय कारण की कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये याची काळजी घेतली आयोजकांनी. कारण की दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू देखील आहे. आमचे मॅनेजमेंट गुरु येत आहेत राकेश पाटील कंट्रोल रूममध्ये. अंपायर्स कॉल नॉट आउट. धावसंख्या आहे 17. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये. जय हनुमान डावलपाड्या टीमला बक्षीस पात्र हा सामना आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठापना लागली आहे. अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे या 2 संघांमध्ये. बिग बॅटल आपण पाहतोय. 12 चेंडू 23 ची गरज.
हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल डावलपाडा संघ. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करेल जय मसोबा पाकड्याचा पाडा संघ. पहिला चेंडू आलाय डॉट. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल डावलपाडा या टीम वरती. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण सुरू आहे. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी कंपल्सरी 17 धावांची गरज आहे. कारण की चेसिंग आणि ट्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी या 17 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. बॅट्समन आणि कीपर बीट झालेत. एक धाव झाली. पूर्ण धावाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. नयन सालुंके बॅक टू द पवेलियन. बाईजने आहेत का बॅटकडने आहेत? बाईजने. यस. कारण की योगेश मडवी सर प्रत्येक धावेला फार किंमत आहे. आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत. एका एका धावेने मॅन ऑफ द सिरीजची बाईक गमावताना खेळाडूंना. 8 चेंडू 16ची गरज या मॅच मध्ये जय हनुमान डावलपाडा या टीमला. आकाश फुलोरे आहेत. त्याची साथ देण्यासाठी येत आहेत हरीश म्हस्कर. 8 चेंडू 16 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी जिंकणं फार महत्वाचं आहे. कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. आणि वाईट बॉलचा इशारा येतो आहे. दबाव आहे, दडपण आहे आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटलेत. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलाय. इथे व्हाईट बॉल धावसंख्या आहे 25. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. या 20 फटका चांगल्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गोलीच्या वेगाने फरार. चौकार येतोय आकाश फुलोरेच्या बॅटमधून. ती म्हणजेच 33.
आहे रोहित फुलोरे येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज कॅप्टन कूल आकाश फुलोरे आणि गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ आहेत. ड्राईव्ह करता डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण, थोडेसे फंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर, अस्तित्व पणाला लागलंय या सामन्यावरती या दोन्ही संघांचं. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. रोशन फराट देखील इन ऍक्शन मध्ये आहेत या मॅच मध्ये. 4 चेंडू बनवायचे, धावा 7. अभी नहीं तो कभी नहीं. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, सोडून दिलं होतं, त्यानंतर आशेभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे आकाश फुलोरे आणि येतोय डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. गुड डिसिजन शशांक पाटील सर, कारण की दबाव बॅट्समन वरती आहे, दबाव बॉलरवरती देखील आहे आणि दबाव पंचांवरती देखील असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि विकेट. इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. आकाश फुलोरे बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट आणि या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे. जय मसोबा, पागड्याचा पाडा या टीमने. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. सात धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटच्या आतली कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला चूक झाली आहे. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? पंचांचा काय निर्णय येतोय? DRS थर्ड अंपायर. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करूया आपण. प्रत्येक धावेला फार किंमत आहे. 2 चेंडू 7ची गरज होती आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे की नाही त्यासाठी नक्कीच आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये आहोत, कंट्रोल रूम मध्ये आहोत आणि शिवम स्पोर्ट्स लाईव्हची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. चेक करतोय आपण.
नॉट आउट आहेत. 3 धाव पूर्ण होत आहेत आणि आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरू दे, हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आहे SP ग्रुप चषकाचा. साईनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक आजची अंतिम रात्र आहे आणि तर याच दरम्यान राजू शेठ वालंजकर यांचा या ठिकाणी आगमन झालंय. टिटवाल्याचे दमदार व्यक्तिमत्व. परफेक्ट यॉर्कर आणि सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. जय मसोबा पागड्या झपाट्या टीमने. अभिनंदन पागड्या झपाट्या टीमचं. हार्ड लक. जय हनुमान. डावलपाडा संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन करूया आपण पुन्हा एकदा. जय मसोबा पागड्या झपाट्या टीमचं. अभिनंदन अमोल फराड, अभिनंदन सागर फराड, अभिनंदन रोशन फराड आणि अभिनंदन रुपेश दादा भगत.